इयत्ता 7वी विषय विज्ञान पाठ 1 सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण. अनुकूलन प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये घडून आलेल्या बदलाला अनुकूलन म्हणतात. वाळवंटी प्रदेशात पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे निवडुंगासारख्या वनस्पतीच्या पानाचे रूपांतर काट्यात झालेले असते. कमळ, जलपर्णी अशा वनस्पतींचे देठ मऊ, पोकळ व लवचिक असतात. हिमप्रदेशातील वनस्पतींचा आकार शंकूसारखा असल्याने बर्फ साचत नाही. जंगलात सूर्यप्रकाश मिळावा यासाठी वनस्पती व वेलीही उंच वाढतात. अमरवेल स्वतः अन्न तयार करू शकत नसल्याने चूषकमुळे आधारक वनस्पतीमधून अन्नपाणी शोषून घेतात. फ्लायट्रॅपसारख्या वनस्पती कीटकभक्षण करून नायट्रोजनची गरज भागवतात. माशांच्या त्वचेवर खवले व शरीरावर पर असतात. नाकाऐवजी कल्ले असतात. पापण्या पारदर्शक असतात आणि शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते. बेडूक, बदक यांच्या पायांच्या बोटांमध्ये पडदे असतात. बदकाची पिसे व पंख तेलकट असतात. जंगली कुत्रा, कोल्हा, वाघ, सिंह या मांसाहारी प्राण्यांचे पाय मजबूत असतात. त्यांना नखे असतात. अनुकुचीदार सुळे असतात. हरिण, काळवीट यांचे पाय निमुळते बारीक असतात. लांब कानामुळे दूरच्या आवाजाचा वेध घेता येतो. रंग परिसराशी मिळता जुळता असतो. वनस्पतींची खोडे खाण्यासाठी मजबूत दात असतात. वाळवंटी प्रदेशात पाण्याची तीव्र कमतरता असते. शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी तेथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते. वाळवंटी प्रदेशातील तापमान खूप असते, त्यामुळे वाळू खूप तापते. उष्णतेपासून संरक्षण होण्यासाठी प्राण्यांचे पाय लांब आणि तळवे गादीसारखे पसरट असतात, त्यामुळे त्यांना तेथे वावरणे सोपे जाते. वाळवंटी प्रदेशात वारंवार वादळे होतात. ते डोळ्यात व नाकात वाळू जाऊ नये म्हणून नाकावर त्वचेची घडी आणि त्यांच्या लांब व जाड पापण्या असतात. वाळवंटी प्रदेशात आढळणारे उंदीर, साप, त्याचबरोबर कोळी आणि सरडे हे प्राणी खोलवर अशा बिळामध्ये राहतात. हिमप्रदेशातील प्राण्यांमध्ये आढळणारे ध्रुवीय अस्वल, त्याचबरोबर पांढरा कोल्हा आणि या ठिकाणी आढळणारा याक आणि हस्की कुत्रा यांच्या शरीररचनेत बदल झालेला असतो. हिमप्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीरावर लांब आणि दाट केस असतात. रंग पांढरा आणि चंदेरी असतो. पक्ष्यांची शरीरे दोन्ही टोकांना निमुळती असल्याने त्यांना उडताना हवेचा विरोध होत नाही. शरीरावरील पिसांचे आवरण, पुढच्या पायांचे पंखात झालेले रूपांतर, पोकळ हाडे यामुळे त्यांची शरीरे हलकी व उडण्यासाठी अनुकूलित झालेली असतात. सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. साप, गांडूळ कसे सरपटतात याचे तुम्ही निरीक्षण केले असेल. सरपटताना कोणत्या अवयवांचा वापर करतात हेही पाहिले असेल. पाल, सरडा, मगर हे सरपटणारे प्राणी आहेत. ते आपल्या स्नायूंचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करतात. त्याचबरोबर त्यांची त्वचा, पंजे व विशिष्ट रंग यामध्ये बदल झालेला असतो. पंजे नखयुक्त व पातळ असतात. सापाची त्वचा खवलेयुक्त असते. विविध रंगांचे सरडे नाकतोडे वनस्पतींवर, गवतामध्ये अथवा झाडांच्या खोडांवर असताना शरीराचा रंग त्या ठिकाणाशी मिळता जुळता राहतो. अधिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे, पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणे, अन्न मिळवणे, शत्रूपासून स्वतःचे रक्षण करणे अशा बाबींसाठी अवयवांमध्ये व शरीरक्रियांमध्ये झालेला बदल म्हणजे अनुकूलन होय. जे सजीव त्यावेळच्या पर्यावरणात जगण्यात सर्वात जास्त सक्षम होते तेच सजीव पुढील काळात टिकण्याची शक्यता सर्वात जास्त असते. याला सक्षम तोच टिकेल सिद्धांत म्हणतात. हा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे. एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. याला नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असे म्हणतात. वाघ, सिंह यांना मांस फाडून खाण्यासाठी तीक्ष्ण सुळ्यांचा उपयोग होतो. खंड्या, करकोचा या पक्ष्यांना चोचीचा उपयोग पाण्यातील भक्ष्य पकडण्यासाठी होतो. चिमणीला आखूड चोचीचा उपयोग दाणे टिपण्यासाठी होतो. सरडा, बेडूक यांना लांब जिभेचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी होतो. उंट व जिराफ लांब मानेमुळे उंच झाडावरील पाला खाऊ शकतात. लक्षात ठेवा,
अनुकूलन ही लगेच होणारी प्रक्रिया नाही, ही प्रक्रिया निरंतर असते. हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेले प्राणी आणि आजचे प्राणी यांच्या शरीरात दिसणारे बदल हे परिस्थितीनुसार झालेले अनुकूलनच होय आणि हे वैविध्य जपणे आपल्या सर्वांचे प्रथम कर्तव्य आहे.